नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा, त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची रक्कम। कृषी पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी कृषी विभागातर्फे 48.63 कोटी रुपये वितरित। तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांची कामे महिनाभरात पूर्ण करावी। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। राज्यात काही प्रमाणात थंडी कमी होऊ लागली आहे। उत्तर भारताच्या थंडीचा कडाका कमी अधिक होत असून हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट आहे। राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने थंडी गायब झाली आहे। तर आज मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असून विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीपासून काहीसा दिलासा मिळालाय। दिल्ली आणि उत्तर प्रदेशात 2 दिवसांपासून कडक ऊन पडत असून त्यामुळे थंडी कमी झाली आहे। मात्र थंडीच्या लाटेमुळे राजधानी दिल्लीतील वातावरण दमट आहे। देशाच्या पूर्वेकडील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। त्याचबरोबर पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट पसरताना दिसत आहे। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतातील अनेक भागात हलका पाऊस पडू शकतो। नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपईच्या बागांना मोठा फटका हा अवकाळी पावसामुळे बसला होता। डिसेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्याने या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला होता। त्यामुळे केळी आणि पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। यावेळी फळ उत्पादक शेतकऱ्यांनी 1000 रुपये भरून पीक विमा काढला होता। शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी पीक विम्याची रक्कम मिळाली आहे। नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला होता, मात्र त्यांना न्याय मिळत नव्हता। जिल्ह्यातील 2000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न एका वृत्तवाहिनीने लावून धरला होता। त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। विमा कंपनीने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे। विमा कंपनीने 2,98 लाखाची मदत देण्यास सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 43,500 रुपये नुकसान भरपाई मिळत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले। धनंजय मुंडेंनी नुकतेच कृषी पुरस्कार संदर्भात माहिती दिली आहे। यंदा राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे। कृषीरत्न पुरस्काराची रक्कम आधी केवळ 75,000 रुपये होती। वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण आणि सेंद्रिय शेतीमधील कृषीभूषण व उद्यान पंडित या पुरस्कारांची आधीची रक्कम 50,000हून आता 2 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। वसंतराव नाईक शेतीमित्र व युवा शेतकरी पुरस्काराची रक्कम आता 30,000 ऐवजी 1.20 लाख रुपयांपर्यंत केली जाणार आहे। वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांना दिले जातात। त्यासाठी केवळ 11,000 रुपये दिले जात होते, आता ही रक्कम 44,000 रुपये असणार आहे। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार व उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्काराच्या स्वरूपात तूर्त कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीयेत। पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी या पुरस्कारार्थ्यांना प्रत्येकी 15,000 रुपये देखील देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत कृषी विभागाने 2,453 दावे निकाली काढले असून त्यापोटी 48.63 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली। याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे। राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या 138 दिवसांच्या खंडित कालावधीतील 77 म्हणजे 73 मृत्यू व 4 अपंगत्व पात्र दाव्यांपोटी 1,51 लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे। तसेच राज्यात 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील 239 दिवसांच्या खंडित कालावधीतील पहिल्या टप्प्यातील 239 म्हणजे 237 मृत्यू व 2 अपंगत्व पात्र दाव्यांपोटी 4,76 लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यातील 2,137 म्हणजे 2,094 मृत्यू तर 43 अपंगत्व पात्र दाव्यांपोटी 42,36 लाख रुपये अशा प्रकारे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पात्र दाव्यांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी वारसदारांना आर्थिक मदतीची म्हणजे 47,12 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे। सातारा जिल्ह्यातील तारळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण करावीत। या योजनांची कामे पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना लाभ देता येईल। सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल। त्यासाठी तारळी प्रकल्पातील उपसा सिंचनाची कामे महिनाभरात पूर्ण करावीत असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। तारळी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात 50 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांचा आढावा घेत मंत्री श्री देसाई म्हणाले की पहिल्या टप्प्यातील पाल, इंदोली, तारळे, बांबवडे, कोंजवडे, धुमकवाडी व आंबर्डे या उपसा सिंचन योजनांपैकी अपूर्ण योजनांची कामे तातडीने पूर्ण
पूर्ण करावी, तसेच दुसऱ्या टप्प्यात 100 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांचीही कामे पूर्ण करावी। उपसा सिंचन योजनांमधील कामांचे गळतीशिवाय प्रात्यक्षिक घेण्यात यावे, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून 100% प्रात्यक्षिक घ्यावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या। कुठल्याही परिस्थितीत पहिल्या टप्प्यातील कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत असे आदेशही मंत्री देसाई यांनी यावेळी दिले। तर आता बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, तसेच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।